पुढे जाऊया आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांकडे आणि या बातम्यांचा आढावा झटपट। कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाच्या रिमझिम सरी बरसल्यात उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। डोंबिवलीमध्ये ठाकोली परिसरात महावितरणचा भला मोठा विद्युत पोल कोसळल्याची घटना घडली, त्यामुळे परिसरात काही काळ मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली। विद्युत पोल कोसळल्यानं संपूर्ण ठाकोली परिसरातला विद्युत पुरवठा खंडित झाला। कोकणामध्ये पावसाचा जोर वाढलाय, रखडलेला मान्सून पुन्हा सक्रिय झालाय। रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। 24 ते 28 जून दरम्यान अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली। रायगड जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसतात। दक्षिण भागातल्या महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा या तालुक्यांमध्ये पावसाची रिमझिम सुरू आहे। अलिबागसह पेण, कर्जत, खालापूर या तालुक्यामध्ये देखील अधूनमधून पावसाची बरसात सुरू आहे आणि हवेमध्ये गारवा निर्माण झाला, त्यामुळे वारंवार वीज पुरवठा सुद्धा खंडित होण्याचे प्रकार वाढले। नाशिकला पावसाचा आज येलो अलर्ट जारी केलेला आहे। काल शहरामध्ये काही परिसरात पावसाचा तुरळक शिडकाव झालाय। ढगाळ वातावरण निर्माण झाले, त्यामुळे उकाड्यामध्ये वाढ झाली। सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे समाधानाचं वातावरण निर्माण झाले। पावसाची रिपरिप सुरू आहे, लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। अनेक दिवसांपासून मान्सूनच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सातारकरांना हा एक दिलासा आहे। कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये अनधिकृत नळ कनेक्शन धारकांना यापुढे 25,000चा दंड वसूल करण्यात येणार आहे। कोल्हापूर महापालिका आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे सर्व सहाय्यक आयुक्त कार्यक्षेत्रातील अनधिकृत पाणी कनेक्शनच्या शोध मोहिमेला आता लागलेले आहेत। संत गजानन महाराजांची पालखी आज अकोल्यामध्ये दाखल झाली आहे। संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीचं यंदा 57वं वर्ष आहे आणि अकोल्यामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये पालखीचं स्वागत करण्यात आलं। वाशिममध्ये नाफेडमार्फत शासकीय हमीभावानं ज्वारी खरेदीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। ज्वारीला सध्या 3,699 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा अधिक लाभ मिळतोय। जिल्ह्यामध्ये 3,467 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे आणि आतापर्यंत 44,68 क्विंटल ज्वारी ही खरेदी केलेली आहे। मुंबई गोवा महामार्गाचा बोजवारा झालाय। उक्षी फाट्यावर ढोपरभर पाणी साचलं, वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला। पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठेही गटार व्यवस्था नसल्यामुळे कामाच्या निकृष्ट दर्जावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। ठाणे महापालिकेनं दिवा परिसरामध्ये अनधिकृत गोडाऊन विरोधात धडक मोहीम राबवली। यामध्ये 113 गोडाऊनवर निष्कासनाची कारवाई केली आहे। यावेळी परिसरातील एकूण 830 गोडाऊनचं सर्वेक्षण करण्यात आलं। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अतिक्रमण विरोधी कारवाईला आता वेग आलाय। गेल्या 2.5 महिन्यामध्ये तब्बल 820 ठिकाणी कारवाई केली आहे। एप्रिल ते जून 2026 या कालावधीमध्ये 1,42,770 चौरस मीटरहून अधिक क्षेत्र अतिक्रमण मुक्त केलेलं आहे। यावेळी महापालिकेनं सार्वजनिक रस्ते, पदपथ, नाले आणि मोकळ्या जागांवरचं अनधिकृत बांधकाम यावर महापालिकेनं कारवाई केली आहे। अकोल्यामध्ये तेल्हारा इथं अन्न व औषध प्रशासन आणि तेल्हारा पोलिसांनी संयुक्तरित्या धडक कारवाई केली। कारवाईमध्ये 6,19,000 रुपयांचा गुटखा जप्त केलाय। 5 लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप असा एकूण 11,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। जळगावात पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केली। कोयत्यानं वार करत पत्नीला संपवलं। किरकोळ वादातून हत्या केल्याची माहिती समोर आली। जळगावच्या नशिराबादमधली ही धक्कादायक घटना आहे। आरोपी पती विकास जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नीट परीक्षेच्या तणावातून एका विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं। विद्यार्थिनीनं ओढणीनं गळफास घेतला आणि आयुष्याचा शेवट केला। जालना जिल्ह्यातल्या अंबड इथली घटना आहे। विद्यार्थिनीनं छत्रपती संभाजीनगर इथल्या केंद्रावर नीटची परीक्षा दिलेली होती। रात्री उशिरा आन्सर किट तपासल्यानंतर अपेक्षेप्रमाणे तिला गुण मिळणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानं विद्यार्थिनी मानसिक तणावात गेली। यानंतर विद्यार्थिनीनं हे टोकाचं पाऊल उचललं। जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये 2 दुचाकींचा भीषण अपघात झाला। दुचाकीच्या धडकेमध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला। या अपघात प्रकरणामध्ये पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली। बीडच्या केज तालुक्यामध्ये तरुणाची हत्या करण्यात आली। या प्रकरणामध्ये 9 जणांवर केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। सर्व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी केज पोलीस ठाण्यामध्ये नातेवाईकांची गर्दी होती। रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये लोटे MIDC परिसरासाठी गोशाळा संकट मोचक ठरली आहे। गोशाळेतल्या विहिरीतून
स्थानिक नागरिकांची तहान भागवण्यासाठी पुढाकार घेतला. विहिरीतून दररोज पाण्याचा टँकर मोफत भरून दिला जातो. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यामध्ये सूर्या नदीत बुडून पर्यटक तरुणाचा मृत्यू झाला. पोहण्यासाठी उंचावरून नदीत उडी मारून पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुणाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. स्थानिकांच्या मदतीनं शोधकार्य सुरू आहे.